तुम्हाला समजा एखादा टॉप घ्यायचा आहे ॲमेझॉनवरनं किंवा फ्लिपकार्टवरनं किंवा कुठल्याही ई कॉमर्सवरनं, तुम्ही आज जाऊन फक्त टॉप असं लिहिता. त्या ॲप्लिकेशनला आधीच माहिती आहे की तुम्ही किती छान दिसता, कारण तुमचा DP आहे वेगवेगळ्या ठिकाणी. सो तुम्ही किती कसे दिसता हे त्याला माहिती आहे, तुम्ही किती वजन राखू नये हे त्याला माहिती आहे. तुम्हाला त्या 2 गोष्टींवरनं तुम्हाला कुठले रंग चांगले दिसतील हे त्याला कळतं. त्याच्यानंतर तुम्हाला सोशल मीडियावर बाकीच्या इंटरनेटवर तुम्ही जेव्हा तुमचा वावर करता तेव्हा तुम्हाला कुठले रंग आवडता हेही तुमच्या नकळत तुम्ही त्याला सांगितलेलं आहे. हे सगळं होत असताना आज महिन्यातला कुठला दिवस आहे, तुमच्याकडे किती पैसे खर्च करायला असतील, तुम्हाला कुठले ब्रँड्स आवडतात, आजवर तुम्ही कशा प्रकारचे टॉप्स घेतलेत, तुमच्याकडे कुठल्या कलरचे किती बॉटम्स आहेत, हे सगळं त्याला माहिती आहे ऑलरेडी. आणि त्यामुळे तुम्ही जेव्हा फक्त टॉप हा शब्द टाकता तेव्हा तो त्याच्या अल्गोरिदममध्ये काही मिलीसेकंदामध्ये काही गोष्टी निवडतो आणि माझ्यासारखा मागचा एक डिजिटल मार्केटियर मला हवे ते ब्रँड्स तुम्हाला दाखवतो. तुम्हाला वाटतं तुमचं आयुष्य कन्व्हिनियंट झालं आहे, पण ही मागची जर्नी आणि हे मागचं आपल्याला दिसतच नाही जिथे परत AI आहे, कारण हे माणूस करूच शकत नाही इतक्या फास्ट.